2019 मध्ये त्यांनी मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्र काम देखील केलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, मधुकरराव पिचड यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी आता समोर येते। खरं तर सागर, 15 ऑक्टोबर पासून मधुकर पिचड यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यानं त्यांना नाशिकच्या 9 पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर 15 ऑक्टोबर पासून उपचार सुरू होते। नंतरच्या काळात त्यांची तब्येत खालावत गेली आणि त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी व्हेंटिलेटर देखील लावण्यात आलं होतं। 2 ते 3 दिवसांपूर्वी म्हणजे या शपथग्रहण सोहळ्याच्या पूर्वी नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील त्यांची भेट घेतली होती। त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं की मधुकर पिचड यांची तब्येत अत्यवस्थ आहे आणि ते लवकर बरे व्हावेत अशी आमची प्रार्थना आहे। मधुकर पिचड यांच्या बाबतीत सांगायचं तर 80च्या दशकात निवडून आलेले मधुकर पिचड यांनी जवळपास 30 वर्ष नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून सातत्यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे। ते आमदार राहिलेले आहेत। 2014 ते 2019 मध्ये त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे देखील त्या ठिकाणून आमदार राहिलेले आहेत। 95 ते 99 या काळामध्ये ते विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम जे आहे ते केलेलं आहे। आदिवासी समाजाचे नेते, आदिवासी समाजाचा एक राज्यातला मोठा चेहरा म्हणून मधुकर पिचड यांच्याकडे बघितलं जातं। नगर जिल्ह्यातून आदिवासी समाजाचं नेतृत्व त्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांनी भाजपत देखील प्रवेश करून त्यांनी आणि वैभव पिचड या दोघांनी देखील आमदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे संपूर्ण राज्यभरात आदिवासी समाजाचा एक मोठा नेता, एक मोठा चेहरा म्हणून मधुकर पिचड यांच्याकडे बघितलं जात होतं। ब्रेन स्ट्रोक नंतर सातत्यानं ते तब्येतीच्या एकूणच या कारणास्तव रुग्णालयात उपचार घेत होते। त्यांची प्रकृती जी आहे ती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती। मात्र आता त्यांचं निधन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या आदिवासी समाजाला या निमित्तानं एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। अनेक दिग्गज नेते जे आहेत त्यांनी या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत। छगन भुजबळ हे देखील मुंबईत असले तरी ते देखील नाशिकमध्ये येऊ शकतात अशा पद्धतीची एक बातमी आहे आणि त्याच्यामुळे मधुकर पिचड यांच्या जाण्यानं राज्यातल्या आदिवासी समाजाला एक मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी बसल्याचं बोललं जात आहे। मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड हे दोघं देखील सातत्यानं या ठिकाणी नगर जिल्ह्यातून अकोले तालुक्यातून लोकप्रतिनिधित्व करत होते आणि आता मात्र मधुकर पिचड यांची प्राणज्योत जी आहे ती मालवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच चंदन, आपण पाहतोय की 80च्या दशकामध्ये म्हणजे 1980 असेल ते 2004 पर्यंत अकोल्यामधून ते सलग 7 वेळा विजयी ठरलेले होते। त्यांचा झंझावात आपल्याला राष्ट्रवादीच्या काळामध्ये पाहायला मिळालेला होता, कारण ते सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होते। विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। तर मधुकर पिचड यांची कारकीर्द किती दीर्घ होती आणि कशी होती याबद्दल काय सांगू शकाल? निश्चितपणे मधुकर पिचड यांच्या संदर्भात सांगायचं तर एक अत्यंत आक्रमक अशा पद्धतीचा नेता, आदिवासी समाजाचे प्रश्न अत्यंत प्रकर्षानं, अत्यंत आक्रमकपणे विधानसभेत मांडणारा नेता म्हणून मधुकर पिचड यांची ओळख निर्माण झालेली होती। अनेक मोठ्या नेत्यांसोबत मधुकर पिचड यांनी काम केलेलं होतं। स्वतः त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी अकोले तालुक्यातून प्रतिनिधित्व केलं असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघातल्या घराशी, प्रत्येक मतदारसंघातल्या परिवाराशी ते अत्यंत व्यवस्थित अशा पद्धतीनं त्यांची ओळख होती। त्यांचं नेटवर्क जे होतं ते निश्चितपणे एक मोठ्या प्रमाणात नेटवर्क असल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही आपल्या सोबत राहाच, अजित पवार गटाचे राष्ट्रवादी